Hello students, Marathi shorthand 80 words per minute, ready for dictation. आजही आपल्या देशात कृषी प्रक्रिया उद्योगांना खरेच किती सवलती मिळतात हा संशोधनाचा विषय ठरावा. अगदी कोकणातही काजू प्रक्रिया उद्योगांनाही पुरेसे अनुदान मिळत नाही अशा तक्रारींचा पाढा कायम असतो. उद्योजकांच्या काही अडचणी असतातच. दुसऱ्या बाजूला शेतकरी किंवा कच्चा माल उत्पादक पूर्णपणे गोंधळलेला असतो. अगदी काही थोडकी उदाहरणेही पाहता येतील. आपले लेखकही आता उत्पादन कसे घ्यावे, काय करावे याची जंत्री देतात. पण शेतकऱ्यांना हवी असते ती बाजारपेठेची माहिती. कोणता माल कोठे व कोण विकत घेईल याची माहिती त्याला नसते. किंबहुना केवळ त्याचसाठी तो वेगळी वाट चोखाळत नाही. वेगळे उत्पादन घेण्यास तो कचरतो. आजही पुण्याजवळच्या 30-35 किलोमीटर अंतरावरील गावांमध्ये काही तरुण शेतकरी वेगळी वाट स्वीकारतात. काही हॉटेल्स किंवा चायनीजच्या हातगाड्यांवर लागणारा भाजीपाला तेथे लावला जातो. दररोज लागेल तेवढा माल पुण्यात पुरविला जातो. मोठ्या तारांकित हॉटेल्सच्या बाबत एकत्रितपणे कंत्राटी शेतीच्या धर्तीवर असे उत्पादन पुरवले जाते. असे प्रयोग त्या तुलनेत कमी आहेत. एखादा शेतकरी सातारा कराड भागात केवळ मधुमका लावून ती कणसे टेम्पो भरून वाशीच्या बाजारात नेतो. असा शेतकरी अगदीच विराळा, कारण या देशात सर्वाधिक प्रमाणात विखुरलेला आहे तो तुटपुंजा शेतकरी. त्याला हात देणारे हातच पुढे येत नाहीत, ते यायला हवेत. हा शेतकरी जरी गरीब असला तरी त्याला 4 पैसे देणारे पीक हवेच असते. तो कष्टाला मागे पुढे पाहणारा नाही. फक्त कष्टातून फळ मिळावे एवढीच त्याची साधी अपेक्षा असते. मात्र नेमका हाच घटक आजवर उपेक्षित राहिला आहे. पॅरा. गेल्या काही वर्षापासून शेतकरी शेवगा लागवड करीत आहे. फळबागांची लागवड केली जाते. हा शेवगा केवळ भाजीपुरता मर्यादित राहत नाही. त्याच्या बियांपासून तेलही काढले जाते. मात्र हे तेल कोठे काढले जाते? धन्यवाद स्टुडंट्स.